आता बातमी आहे माढा लोकसभा मतदारसंघातून। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडलाय। माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यातील गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली। या भेटीनंतर मोहिते पाटलांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील प्रवेश निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे। बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याची उत्सुकता कायम आहे। ही जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे असल्यानं मागील काही दिवसांपासून अनेक नावांवर चाचपणी करण्यात आली। धैर्यशील मोहिते पाटील हे रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यापासून नाराज होते। मोहिते पाटील समर्थकांनी अकलूजमध्ये बैठक घेऊन शक्ती प्रदर्शन केलं होतं। तेव्हापासून मोहिते पाटील हे पवारांसोबत जातील अशी चर्चा होती। त्यानंतर आज प्रत्यक्षात पुण्यात ही भेट झाली, त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची मोठी डोकेदुखी होणार आहे। 13 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील हे अकलूज इथं शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून हातात तुतारी घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर माढा मतदारसंघात भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन प्रचारात आघाडी घेतलीय, पण मोहिते पाटील यांच्याकडून निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध झालाय। त्यातूनच भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांनी वेगळा मार्ग शोधण्यास सुरुवात केली। केवळ धैर्यशील मोहिते पाटीलच नव्हे तर महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर हेही नाराज आहेत। त्यामुळे माढ्यात वेगळंच राजकारण रंगू लागलंय। गेल्या अनेक दिवसांपासून माढ्यातील घडामोडींकडे शरद पवार हेही लक्ष ठेवून होते। त्यांनाही या मतदारसंघात तगड्या उमेदवाराची गरज होती। त्यात अकलूजच्या मोहिते पाटील घरातूनच उमेदवार गळायला लागल्यानं माढ्यामध्ये भाजपसमोर तगडं आव्हान निर्माण झालंय। दरम्यान काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी युतीतील नाराज मोहिते पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली, पण त्यातून पुढे काहीच झालं नव्हतं। परंतु ही भेट घडवण्यामागे शरद पवार हेच असल्याची माहिती समोर येते। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।